झाडं डुलत आहेत, पक्षी किलबिल करत आहेत. खूपच सुंदर वारा, थंडगार वारा सुटलेला आहे. प्रसन्न वातावरण आहे. आज मी मुळ्याच्या शेंगांची भाजी करणार आहे. त्याला दुसरं नाव डिंगरी असंही आहे. डिंगरीची भाजी करणार आहे. आम्ही मुळ्याच्या शेंगा असं म्हणतो. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि हेल्दी आहे. अगदी कमी साहित्य वापरून आपण ही भाजी आता बनवणार आहोत. मुळ्याच्या शेंगांची भाजी. मुळ्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तेल, लसूण, कढीपत्ता, जिरे, धना पावडर, लाल तिखट, हळद, कोथिंबीर. अगदी कमी साहित्यात खूप रुचकर आणि टेस्टी बनते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण भाजी बनवूया. तेल चांगलं तापलं की आपण आधी जिरं घालूया. 1 चमचा जिरे घालूया. मग आपण लसूण घालूया. कढीपत्ता घालूया. परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे, जास्त करपवायचा नाही. आता आपण यात मुळ्याच्या शेंगा घालूया. तेलात चांगल्या परतून घ्यायच्या आहेत शेंगा. अगदी कमी साहित्यात खूप टेस्टी आणि रुचकर हेल्दी भाजी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. शेंगा तेलात चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटं या शेंगा वाफवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण यात थोडीशी हळद घालूया, अर्धा चमचा. 1 चमचा धना पावडर आणि लाल तिखट. हा आमचा घरगुती मसाला आहे, घाटी मसाला म्हणतात त्याला. आम्ही घरीच बनवतो मसाला. व्यवस्थित आता परतून घ्यायचा. आता आपण यात चवीपुरतं मीठ घालूया. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ही भाजी पटकन शिजते. तुम्ही टिफिनसाठी वगैरे ही भाजी बनवू शकता. हेल्दी आहे, खायला खूप सुंदर लागते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून यावर शेंगदाण्याचा कूटही घालू शकता. ते ऑप्शनल आहे. नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. अशीच खाऊ शकता चपाती बरोबर, भाकरीसोबत. आता आपण हिला झाकून वाफवूया. झाकण ठेवूया. 5 मिनिटांसाठी हिला वाफवूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी आता शिजलेली असेल. आपण बघूया. छान शिजले, तेलही सुटलेलं आहे. आता आपल्याला यावर शेंगदाण्याचा कूट घालूया. थोडासा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट मी घालते इथे.
मला आवडतात म्हणून मी घालते. आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. वरून आपण यावर चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भरपूर घालायची. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. कोथिंबीर आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. शरीर स्वच्छ करण्याचं काम ती करते. ब्लड प्युरिफायर आहे. रक्त शुद्ध होतं. भरपूर कोथिंबीर खायची. आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम मुळ्याच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे.